एका आईला विचारा, तिच्या मुलाच्या भविष्यापेक्षा मोठं स्वप्न जगात कोणतं आहे? एका विद्यार्थ्याला विचारा, एका परीक्षेसाठी तो किती वर्ष स्वतःशी लढत असतो? पण जेव्हा लाखो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, तेव्हा एक आवाज उठतो आणि तो आवाज आज दिल्लीच्या जंतर मंतरवर ऐकू येतोय. एक व्यक्ती, एक विचार आणि लाखो स्वप्नांसाठी सुरू असलेला संघर्ष. हो, हे आहे सोनम वांगचुक, ज्यांना अनेक जण फक्त 3 इडियट्स मधील फुंगचुक वांगचुकच्या प्रेरणास्थान म्हणून ओळखतात. पण त्यांच्या खऱ्या आयुष्यातील प्रवासाची भूक त्याहून मोठी आहे. लडाख सारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे नवीन मार्ग निर्माण करणारे, पर्यावरणासाठी आवाज उठवणारे आणि सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभे राहणारे एक कार्यकर्ते. आज ते पुन्हा एका कारणासाठी उभे आहेत, कारण त्यांचा प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाही, तो प्रश्न आहे आपल्या देशातील तरुणांच्या स्वप्नांना न्याय मिळेल का? कारण एक विद्यार्थी जेव्हा परीक्षा देतो तेव्हा फक्त त्याची पेन चालत नसते, त्यासोबत चालत असतात त्याच्या आई वडिलांचे कष्ट, घरच्यांच्या अपेक्षा, अनेक रात्रींची झोप आणि एका सुंदर भविष्याची आशा. म्हणूनच जर अन्यायाविरुद्ध लढू शकत असाल तर लढा, आवाज उठवू शकत असाल तर बोला, शब्दांची ताकद असेल तर लिहा, साथ देऊ शकत असाल तर साथ द्या, आणि जर काही शक्य नसेल तर निदान जे लोक समाजासाठी उभे आहेत त्यांचा आवाज दाबू नका. कारण बदल घडवणारे लोक नेहमी संख्येने मोठे नसतात, पण त्यांच्या मागे उभे राहणारे लोक इतिहास घडवतात. आज सोनम वांगचुक एकटे उभे आहेत, पण आपण फक्त पाहणार आहोत की या आवाजाचा एक भाग होणार आहोत? जर सोनम वांगचुक एक प्रश्न विचारत आहेत, आपण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आवाज उठवणार आहोत का? आणि उत्तर हो असेल. जर तुम्हाला वाटत असेल विद्यार्थ्यांचा आवाज ऐकला गेला पाहिजे, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण कदाचित तुमचा एक शेअर एखाद्या विद्यार्थ्याच्या आशेला पुन्हा जिवंत ठेवू शकतो. कारण काही लोक स्वतःसाठी नाही तर येणाऱ्या पिढ्यांसाठी लढतात.